गाइस व्हॉट्सअप, जय भीम जय महाराष्ट्र. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे क्रिएटिनवर. तर क्रिएटिन काय आहे, कसं वापरायचं आणि कोणी वापरायचं आणि याचे मेन युसेस काय आहेत, तर याच्यावरती आपण बोलणार आहोत. तर व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. एकदम चांगली माहिती भेटेल आपल्याला क्रिएटिन सप्लिमेंट बद्दल. तर क्रिएटिन हा एक नॅचरल सबस्टंट आहे. तो ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये असतो, पण तो पुरेसा नसतो, त्यामुळे आपण त्याला बाहेरून घेतो. तर सप्लिमेंटचे 2-3 प्रकार असतात. तर आपण आज बोलणार आहोत फक्त क्रिएटिन मोनोहायड्रेट बद्दल. तर क्रिएटिन मोनोहायड्रेट आपण जर वेट ट्रेनिंग करत असाल आणि आपल्याला जर रिझल्ट हवे असेल तर आपण क्रिएटिन हा सप्लिमेंट मधून घेऊ शकतो. हा नॅचरल सोर्स मध्ये पण अवेलेबल असतो. फॉर एक्झाम्पल नॅचरल म्हटलं तर जेवणातून आपण मटन मध्ये घेऊ शकतो किंवा चिकन मध्ये घेऊ शकतो, फिश मध्ये स्पेशली साल्मन फिश यानी की रावस फिश मध्ये सुद्धा चांगल्या मात्रेमध्ये आपल्याला क्रिएटिन भेटू शकतो. आणि व्हेज म्हटलं तर पनीर मध्ये भेटेल, दूध मध्ये भेटेल, पण तो इतका ऍब्झॉर्प्शन त्याचा चांगला नसेल किंवा आपल्याला जेवढा हवंय डेली रिक्वायरमेंट आपली जी असेल 3 ते 5 ग्राम एक्स्ट्रा फॉर एक्स्ट्रा स्ट्रेंथ गेन, एक्स्ट्रा मसल गेन, तर ती आपल्याला सप्लिमेंटनेच घ्यावा लागेल. पण डिपेंड आहे पर्सन टू पर्सन की घ्यावा की नाही घ्यावा, कारण घेतला तर याचे फायदे पण आहेत आणि काही नुकसान पण आहेत. तर याचे फायदे असे आहेत की तुमचं मसल मास वाढतं, तुमची स्ट्रेंथ वाढते, तुमचं मसलचा व्हॉल्यूम वाढतो आणि मसल वॉटर होल्ड करतो, त्यामुळे तुम्हाला एक फुलनेस वाटेल आणि तुमची जे रॅपिटेशन्स करायची क्षमता आहे ती वाढेल. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा रॅपिटेशन्सवाला वर्कआउट करतो 25-30 रॅप, तर आपल्याला जळजळ फील होते आणि किती बॉडीमध्ये एक लॅक्टिक ऍसिड फॉर्म होते, तर ती सुद्धा डिले होणार क्रिएटिन घेण्याने. आणि क्रिएटिनचे साईड इफेक्ट म्हटलं ते सर्वांना होत नाही, सुरुवातीला होतात काही जणांना. फॉर एक्झाम्पल कोणाच्या पोटात दुखतो, कोणाला वॉमिटिंग सारखं होतं की कोणाला लूज मोशन होतात आणि एक काही रेअर केसमध्ये असतं की कोणाचे केस सुद्धा गळतात. तर केस सुद्धा गळण्याचे पण खूप सारे कारण आहेत, त्यांना DHTचा प्रॉब्लेम असतो. तर सजेशन असं असेल की जर तुम्ही क्रिएटिन याच्या आधी वापरला नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला सुद्धा साईड इफेक्ट होऊ शकतात, तर तुम्ही त्याचा छोटा पॅक घ्या आधी. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जो आहे जो 300 ग्रामचा आहे, पण या 100 ग्रामचा सुद्धा ट्रायल पॅक येतो. तर तो घेऊन तुम्ही एकदा यूज करून बघा. जर तुम्हाला त्यातले कोणते साईड इफेक्ट वाटले की जे तुम्ही क्युअर नाही करू शकता, फॉर एक्झाम्पल हेअरफॉल, जसं की वॉमिटिंग म्हटलं किंवा डायरिया म्हटलं किंवा मोशन्स म्हटलं, की आपल्याला काही दिवसामध्ये यूज टू झालं की क्युअर करता येतात, पण हेअर लॉस एवढं लवकर करता येत नाही. जर तुम्हाला असं कोणतं साईड इफेक्ट वाटलं तर तुम्ही तो तिकडे स्टॉप करू शकता. म्हणून कधी पण घेताना आधी एक छोटा स्मॉल ट्रायल पॅक घ्या. तर क्रिएटिनचा असतो त्याच्यामध्ये ऑलरेडी एक स्पून असतो 5 ग्रामचा, 5 ते 6 ग्रामचा, तर तो तुम्ही घेऊ शकता. तर माझ्याकडे आहे तो 5 ग्रामचा स्कूप आहे. 5 ग्रामचा स्कूप वर्कआउटचा तुम्ही आधी घ्या किंवा नंतर घ्या, कधी पण घ्या, पण तो सजेस्टेबल आहे 3 ते 5 ग्राम. तर ही अशी पावडर असते याची, तुम्ही बघू शकता. आणि ती तर याची मिक्सिबिलिटी पण खूप चांगली असते. तर हे आपण एक बघितलं की आपण वर्कआउटच्या आधी पण घेऊ शकतो आणि वर्कआउटच्या नंतर पण घेऊ शकतो. याचे रिझल्ट दिसायला तुम्हाला कमीत कमी 10 ते 20 दिवस लागतात. जर काही कारणं खूपच घाई असते की आपल्याला हप्त्याभरात रिझल्ट दिसला पाहिजे, तर आणखीन एक पद्धत आहे घ्यायची, ती आहे लोडिंग फेज. तर क्रिएटिन आपण 1 आठवडा किंवा 5 ते 7 दिवस आपण त्याला पर डे 20 ग्राम क्रिएटिन घेऊ शकतो. त्याला म्हणतात लोडिंग फेज. तर तो एकदाच नाही घ्यायचा 20 ग्राम, तो 20 ग्राम आपण दिवसातून 4 वेळा डिवाइड करायचा. फॉर एक्झाम्पल वर्कआउटच्या आधी 5 ग्राम, वर्कआउटच्या नंतर 5 ग्राम किंवा डिनरमध्ये 5 ग्राम आणि लंचमध्ये 5 ग्राम, अशा मील बरोबर पण आपण क्रिएटिन घेऊ शकतो. ते फक्त 5 ते 6 दिवस हा लोडिंग फेज करायचा आहे की तुम्हाला त्यातून लवकर रिझल्ट जाणवेल किंवा तुम्हाला लवकर त्याचे इफेक्ट दिसू लागतील. तर हे 2 पद्धती आहेत घ्यायचे. एक तर वर्कआउटच्या आधी किंवा वर्कआउटच्या नंतर कधी पण एक टाइम घ्या 5 ग्राम, आणि लोडिंग फेज म्हटलं तुम्हाला ते फक्त 5 ते 6 दिवस करायचे. तर क्रिएटिन घेतल्याने खूप सारं असं पण मिथ आहे की किडनी खराब होते किंवा पाणी खूप जास्त प्रमाणात प्यायला लागतं. असं काय नाही. किडनीचा कोणाला ऑलरेडी काही इश्यू असेल तर त्याला नक्कीच त्याचे साईड इफेक्ट जाणवतील. तर त्यांनी ज्यांना माहिती आहे की मला त्रास आहे किडनी, त्यांनी या भानगडीत पडावंच नाही. आणि राहिला विषय ते पाण्याचं, पाणी आपल्याला असे नॉर्मल 5 ते 6 लिटर प्यायलाच पाहिजे. किंवा क्रिएटिन घेतल्यामुळं असं नाही की दिवसभर पाणीच प्यायचं किंवा 10 ते 12 लिटर हे एवढं पिणं तर पॉसिबलच नाही. म्हणून नॉर्मल याची जी लिमिट आहे 4, 5, 6 लिटरची प्रत्येकाची गरजेप्रमाणे माणूस पाणी पितोच. तर तेवढं पाणी तुम्हाला ठेवायचं आणि वर्कआउटमध्ये पण काय वेगळे चेंजेस नाही करायचे, त्याची पण इंटेन्सिटी तेवढीच ठेवायची आहे. तर हा आजचा आपला विषय होता क्रिएटिनचा. तुम्हाला क्रिएटिन बद्दल अजून काय माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये टाका, मी आणखीन डीपमध्ये सांगायचा प्रयत्न करेल. जर व्हिडिओ आवडला
तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.